19 ऑक्टोबर. भगवंताची श्रद्धा वाढावी हाच सर्व धर्मातील संस्कारांचा मूळ हेतू आहे. धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला, मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो, संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते, पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जेथे कमी पडेल तेथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूळ हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडणे व चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू. संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत, म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती, म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही. अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. धर्म जेवढा व्यापक तेवढी त्याची बंधने जास्त. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल, किंवा पैसा असेल किंवा धर्म असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय, व जो परमार्थाला उपयोगी पडतो तोच खरा व योग्य व्यवहार होय. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म वस्तू जातास संस्कारांच्या रूपाने नीट धरून ठेवतो. कोणत्याही धर्माचे अगर आश्रमाचे पालन करताना अभिमानाचे उच्चाटन करणे जरूर आहे. मी ज्या जातीचा असतो त्या व्यतिरिक्त धर्म करावा असे वाटू लागले म्हणजे अनवस्था प्रसंग येणारच. औषधाची आलटापालट केली तर वाईट परिणाम होणारच. धर्माने वागला तो उपाशी नाही राहणार. कसे असावे यापेक्षा कसे आहे ते पहावे. उद्या काय होईल हे नसेल आपल्याला कळत, परंतु थोर पुरुषांनी लिहून ठेवल्याप्रमाणे भगवंताचा विसर न पडावा, कर्मे करावी म्हणजे झाले. जन्मास येऊन काही करणे असेल तर भगवंतास न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वास जातो. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. नामामध्ये ऐसी सत्ता जेने जोडेल रघुनाथा. रामनामी मनोवृत्ती हेच तुम्हा परमप्राप्ती. जय श्रीराम.